तहव्वूर राणाला काल भारतामध्ये आणण्यात आलेला आहे। तहव्वूर राणाला 18 दिवसांची एनआयए कोठडी सुनावण्यात आली आहे। तपास यंत्रणेने 20 दिवसांची कोठडी मागितली होती। पटियाला हाऊस न्यायालयाने कोठडी सुनावलेली आहे। काल एनआयए कडून तहव्वूर राणाची चौकशी करण्यात आलेली आहे। तहव्वूर राणाला काल अखेर भारतामध्ये आणण्यात आलेला आहे। त्याच्या प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा झाल्यानंतर लगेच काही अधिकारी त्याला घेऊन भारतामध्ये आलेले आहेत आणि एनआयए कडे आता त्याची कोठडी सोपवलेली आहे। त्याला 18 दिवसांची एनआयए कोठडी सुनावण्यात आलेली आहे। खरं तर 20 दिवसांची कोठडी मागितली होती, मात्र 18 दिवसांची कोठडी सुनावली। colleague Lakshadhir, we've been appointed by DLSA because जो accused थे उनके कोई अपने private counsel नहीं थे, so under that authority we were representing him as remand advocates today. NIA sought 20 days remand, police custody, and the court was pleased to give 18 days police custody for the investigations. All the medicals will be done on a regular basis. And medical checkup will be done when he is taken into custody and before he is brought to court on the next date. सर एक बार हिंदी में बोलिए। सर एक बार हिंदी में बोलिए। The court has forbidden the lawyers to speak about the case and about the accused. So that is an embargo. सर एक बार हिंदी में बोल दीजिए। एनआईए ने 20 दिन की पुलिस कस्टडी मांगी थी, कोर्ट ने 18 दिन की कस्टडी दी है इन्वेस्टिगेशन के लिए और ये डायरेक्ट किया है कि कस्टडी में लेने से पहले और अगली डेट पे प्रोडक्शन से पहले भी कॉम्प्रिहेंसिव मेडिकल टेस्ट होंगे और बीच में जो भी उनकी मेडिकल रिक्वायरमेंट्स हैं उनको ध्यान में रखें। क्या राणा को अब आने वाले समय में फिजिकली पेश किया जाएगा, वीसी के थ्रू ऐसी कोई नहीं, फिजिकली ही पेश किया जाएगा। सर एनआईए ने कुछ ऐसा आर्ग्यूमेंट दिए हैं कि उसको मुंबई ले जाना पड़ेगा या मैं इस चीज पे कमेंट नहीं कर सकता क्योंकि कोर्ट ने स्ट्रिक्ट डायरेक्शंस दिए हैं कि इस केस के बारे में डिस्कस ना। सर एक बार अपना नाम मैं अपना नाम खुद भी नहीं बता सकता। दैट इज समथिंग। ठीक है सर, ठीक है, थैंक यू सो मच। बहुत हो गया सर, थैंक यू। तर तहव्वूर राणाला अखेर भारतामध्ये आणण्यात आलेला आहे आणि त्याला 18 दिवसांची एनआयए कोठडी सुनावण्यात आलेली आहे। एनआयए कडून तहव्वूर राणाची चौकशी सुरू आहे। पुढची कारवाई कशी होते हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे। तहव्वूर राणाला 18 दिवसांची एनआयए कोठडी सुनावण्यात आलेली आहे आणि आता तहव्वूर राणा संदर्भात याच अनुषंगाने माहिती पाहतोय। मुंबई हल्ल्याच्या 405 पानी आरोपपत्रामध्ये तहव्वूर राणाचा उल्लेख आहे। राणा आयएसआय आणि लष्कर-ए-तैयबाचा दहशतवादी आहे। हल्ल्याच्या मुख्य आरोपी डेव्हिड कोलमन हेडलीला मदत करत असल्याचा राणावरती आरोप आहे। हल्ल्याचं ठिकाण आणि भारतामध्ये आल्यानंतर राहण्याची ठिकाणं सांगून त्याने ही मदत केली आहे। राणा आणि हेडलीवर दहशतवादी कट रचल्याचा आरोप आहे। मुंबई हल्ल्याचा कट रचण्यात राणाचा मोठा हात असल्याचा आरोप आहे। तर हा दहशतवादी कसा बनला हे पाहतोय। पाकिस्तानच्या पंजाब प्रांतामधील चिचावणी येथे तहव्वूर राणाचा जन्म झाला। तहव्वूर राणाने वैद्यकशास्त्राचा अभ्यास केला। पाकिस्तानी सैन्यात तो डॉक्टर म्हणून काम करत होता। 1997 नंतर कॅनडामध्ये वास्तव्यास गेला। 2001 मध्ये कॅनेडियन नागरिकत्व त्याने मिळवलं। शिकागो येथे इमिग्रेशन आणि ट्रॅव्हल एजन्सी उघडली। तर हेडलीला राणाने या सगळ्या 26/11 हल्ल्यात साथ दिली होती। तहव्वूर राणाची शिकागोमध्ये हेडलीशी मैत्री झाली। दोघेही जुने मित्र आहेत। भेटीने मैत्री पुन्हा घट्ट झाली। मुंबई हल्ल्यापूर्वी 2006 ते 2008 पर्यंत हेडलीची अनेकदा हेडलीने भारताला भेट दिली होती। मुंबईमध्ये तहव्वूर राणाच्या ट्रॅव्हल एजन्सीची शाखा होती। राणाच्या फर्मकडून हेडलीला 5 वर्षांच्या बिझनेस व्हिसासाठी मदत मिळाली होती। राणाकडून हेडलीला दहशतवादी हल्ल्यासाठी देखील मदत झाली होती।